नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. मी सध्या आहे इगतपुरी परिसरामध्ये आणि इगतपुरी परिसरामध्ये उभं असण्याचं कारण सुद्धा विशेष आहे. ते म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जो महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि सर्वाधिक बहुचर्चित असा महामार्ग तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. या महामार्गाच्या अंतिम टप्प्यावरती आपण सध्या आलेलो आहोत. हा अंतिम टप्पा इगतपुरी ते ठाणे असा असणार आहे. ठाणे ते नाशिक अशा प्रकारे हा अंतिम टप्पा कशा प्रकारे, याचं बांधकाम कुठे करण्यात आलेलं आहे, नेमकं या बांधकामामध्ये काय काय आहे हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्या मी ज्या भागामध्ये उभा आहे त्या भागात म्हणजे आपण सध्या मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की तुम्ही ही जी समोरची दृश्य या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे. या उद्घाटन होत असलेल्या अंतिम टप्प्यामध्ये काय काय ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अंतिम टप्प्याचा आज होत आहे. मात्र सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत मुंबई ते नागपूर या जवळपास आपण पाहायला गेलं तर हा जो आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि अंतिम टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते आज होत आहे. जवळपास एकूण 701 किलोमीटर मार्गापैकी आता 625 किमी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आत्तापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता समृद्धी महामार्गाची उर्वरित म्हणजे 76 किलोमीटर लांबीचं जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं इगतपुरी ते आमणे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आमणे आमणे येथे हा जो इगतपुरीचा नवा आपण समोर जर पाहिला तर हा बोगदा आपल्याला पाहायला मिळत आहे. याच बोगद्याचं आज उद्घाटन जे आहे ते होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोगद्याचं उद्घाटन होत आहे. याची वैशिष्ट्य काय आहेत, कशा प्रकारे हा बोगदा आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. या 76 किलोमीटरच्या डोंगर दऱ्यामुळे वायाडक्ट म्हणजेच मोठे पूल व बोगदे बांधणे हे मोठे पाहायला गेलं तर ज्यावेळेला या बोगद्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळेला खरं तर अनेक कठीण परिस्थिती होत्या. मात्र आता या बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि हा बोगदा जो आहे तो आज उद्घाटन होत असून हा सुद्धा वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. एकूण जर पाहायला गेलं तर या अंतिम टप्प्यामध्ये एकूण काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 किलोमीटरपर्यंत खोदकाम करावे लागले होते. या टप्प्यात एकूण 17 वायाडक्ट म्हणजेच मोठे व्हॅली पूल आहेत असून त्यांची एकूण लांबी ही 10.56 किलोमीटर तर एकूण पाहायला गेलं तर या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल हा 2.28 किलोमीटर लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी पुलाच्या काही खांबांची उंची ही 84 मीटरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. आता इंटरचेंजेस सुद्धा या मार्गावरती या अंतिम टप्प्या मार्गावरती आहेत. ते कशा प्रकारे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागल्या. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आता हा या बोगद्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. या बोगद्याचं उद्घाटन झाल्याच्या नंतर प्रवासी सुलभता सुद्धा योग्य होणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो 76 किमीचा टप्पा वाहतुकी सुरू झाल्यानंतर ठाणे म्हणजे इगतपुरी ते आमणे म्हणजे तालुका एकंदरीत पाहायला गेलं तर भिवंडी ठाणे आमणे व नागपूरपर्यंतचा प्रवास हा 8 तासात गाठता येणार आहे. तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भक्तांचा सुद्धा प्रवास हा सुलभ आणि जलद होणार आहे. साधारणतः पाहायला गेलं तर शिर्डी असेल, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा मुंबई महानगर प्रदेशात येणं व जाण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे. एकंदरीत ज्या प्रकारे आपण पाहतोय की हा जो समृद्धी महामार्ग सध्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यावरती आपण उभे आहोत. समोरच हा इगतपुरी बोगदा पाहायला मिळत आहे आणि या बोगद्याचं आज उद्घाटन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बोगद्याचं उद्घाटन होणार आहे. साधारणतः 2 टनेल आपल्याला 2 बोगदे पाहायला मिळत आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. आपल्याला या ठिकाणी 2 बोगदे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. ही जी समोरचा जो बोगदा आपण पाहतोय ज्याच्या समोर आता हा मंडप जो आहे तो घालण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि ज्या मार्गिकेवर आपण सध्या उभे आहोत ही मार्गिका म्हणजे मुंबईहून थेट नागपूरच्या दिशेने जाणारी मार्गिका आहे. आणि समोरचा जो बोगदा पाहतो त्या ठिकाणी जो टनेल आहे तिकडनं नागपूरहून थेट मुंबईच्या दिशेने जातानाचा हा मार्ग असणार आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मुंबई असेल आणि नागपूर असेल
जो एकंदरीत या समृद्धी महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे 701 किलोमीटर जवळजवळ हा संपूर्णपणे समृद्धी महामार्ग आहे त्याचा टप्पा हा अंतिम टप्पा आहे आणि या अंतिम टप्प्याचं आज उद्घाटन जे होत आहे. उद्घाटन झाल्याच्या नंतर हा सुद्धा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे इगतपुरी म्हणजे थेट नाशिक जिल्ह्यामध्ये हे येतं, नाशिकमध्ये थेट ठाणेहून म्हणजे आता जे 2 बोगदे आहेत, आता मी सध्या तुम्ही माझ्या मागे जो बोगदा बघताय ते ठाणेहून थेट नाशिकमध्ये आणि नाशिकवरून थेट नागपूरला, म्हणजे अशा प्रकारचं मुंबई ते नागपूर ही जी कनेक्टिव्हिटी होती ती टप्प्यामध्ये सुरू करण्यात आली आणि आता हा अंतिम टप्पा सुरू होत आहे. आणि या ज्या समोर ज्या गाड्या जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या नागपूरहून थेट मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. असे एकंदरीत 2 बोगदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत हा जो बोगदा आहे हा सर्वाधिक मोठा महाराष्ट्रातील बोगदा आहे जो 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. 8 किलोमीटरचा हा बोगदा असून जवळपास या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलेलं आहे. सोयी सुविधा सुद्धा या बोगद्यामध्ये आहे, कारण ज्या प्रकारे स्पीड लिमिट असेल, महामार्गाची स्पीड लिमिट असेल, या सगळ्याची काळजी या बोगद्याचं बांधकाम करताना घेण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा टप्पा होता हा, कारण ज्या वेळेला नागपूरहून या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन जे आहे ते सुरू झालं होतं, नागपूरहून हा टप्पा सुरू होण्यास सुरुवात झाली होती. नागपूरवरून जसजसा टप्पा सुरू झाला तसा तो टप्पा शिर्डीपर्यंत होता आणि शिर्डीनंतर पुढे मुंबईसाठी या टप्प्याचं बांधकाम जे ते सुरू होतं. साधारणतः बांधकाम झाल्याच्या नंतर या जे 2 बोगदे या 2 बोगद्यांचं बांधकाम खरं तर पाहायला गेलं तर शर्यतीच्या प्रयत्नांवरती होतं. त्या संदर्भातील सुद्धा अधिक माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. मात्र सद्यस्थितीत पाहतोय की आता या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री दाखल होतील आणि ते या बोगद्याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर आपण पाहतोय की हा जो मार्ग आहे अंतिम टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा हा प्रवासी सेवेसाठी दाखल होणार आहे. साधारणतः इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किमीचा टप्पा आज प्रवाशांच्या सेवेत एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर दाखल होईल. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. ज्या प्रकारे पाहतोय की मुंबई ते नागपूर प्रवास हा 7 ते 8 तासात पूर्ण करता येणार आहे. हा रस्ता एकंदरीत पाहायला गेलं तर हा रस्ता बांधकाम करत देशातील सर्वात हायटेक महामार्ग म्हणून बांधण्यात आलेला आहे. पुलाची उंची जी आपल्याला पाहायला मिळत आहे ती खरं तर 20 मजली इमारती इतकी आहे. एक डोंगर आणि दुसऱ्या डोंगरातील अंतर भरून काढण्यासाठी जवळपास 20 मजली इमारती इतका उंच एक वायडक्ट पूल बांधण्यात आलेला आहे. एकूण 2 वायडक्ट आहेत. एकाची उंची 910 मीटर आहे आणि दुसरा 1295 मीटर आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान देशात प्रथमच उच्च दाबाच्या पाण्याच्या धोक्याची व्यवस्था वापरली गेली आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत बोगद्यात आगीची कोणतीही दुर्घटना घडल्यास तापमान 60 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतात अग्निशमन यंत्रणा आपोआप काम करण्यास सुरुवात करण्याची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. बोगद्यात बसवलेल्या पाईपमधून पाणी फवारण्यास सुरुवात होईल. प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेट सुविधा देण्यात आलेली आहे. बोगद्याच्या आत गळती केबलची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. यामुळे चांगला सिग्नल मिळणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून सुद्धा देण्यात आलेली आहे. सर्वात पावसाळी क्षेत्र ज्या प्रकारे आपण पाहतोय इगतपुरी हे सर्वाधिक पावसाळी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. मुळात म्हणजे या इगतपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा पर्यटनासाठी येत असतात आणि अशा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा जो टप्पा होता, बांधकामाचा टप्पा असेल किंवा महामार्गाचा टप्पा होता, हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे हा इगतपुरी महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाळी भागात येतो. हा संपूर्ण प्रकल्प 16 पॅकेजेसमध्ये विभागण्यात आला होता. यापैकी एक काम पॅकेज 14 मध्ये येते. बोगद्याजवळ नदी असल्याने ते पूर्ण करण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं सुद्धा लागलं होतं. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मते पावसाळ्यात काम सुरू ठेवण्यासाठी जागेजवळ एक धरण बांधावे लागले. भविष्यात बोगद्याला पाणी येऊ नये म्हणून सुरुवातीच्या भागात 200 मीटर पर्यंतचा शेड बोगदा बांधण्यात आला आहे. या बोगद्याचं काम आता अंतिम पूर्ण झालेला असून आता हा बोगदा प्रवासी सेवेसाठी दाखल होणार आहे. या बोगद्यामध्ये नेमकं कशा प्रकारे व्यवस्था आहे, या बोगदा किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे, ह्या सगळ्याची माहिती आपण आता जाणून घेतलेली आहे. दरम्यान आता थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस दाखल होतील आणि ते या बोगद्याचं उद्घाटन करतील. मात्र एकीकडे आपण बोगदा पाहिला, समृद्धी महामार्ग पाहिला, सगळीकडे आपण पाहायला गेला तर इमर्जन्सी नंबर सुद्धा या ठिकाणी मोबाईल नंबर जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि जसं आपण इगतपुरीच्या दिशेने बाहेर येतो तसं समोर आपल्याला मार्गिका सुद्धा पाहायला मिळते आहे. इगतपुरी कोणत्या दिशेने आहे, नागपूर कोणत्या दिशेने, समोर 2 वे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे कॉन्स्टेबल आहे, ज्या गाड्या आपल्याला समोरून येताना पाहायला मिळत आहेत तो रस्ता थेट इगतपुरीच्या दिशेने जातो. आणि आता ही समोर गाडी जी आपल्याला पाहायला मिळते, हा जो समोरचा रस्ता आपल्याला पाहायला मिळत आहे, हा समोरचा रस्ता हा थेट नागपूरच्या दिशेने जातो. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर थेट मुंबईच्या दिशेने जाता येतं. मुळात म्हणजे इगतपुरी परिसर असेल, नाशिक परिसर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुद्धा मोठ्या प्रमाणात या बोगद्याचा फायदा होणार आहे. कारण थेट इगतपुरीवरून थेट त्यांना मुंबई गाठता येणार आहे आणि हे जे अंतर आहे हे कमी वेळेत जलद मार्गाने गाठता येणार आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी रंगरंगोटी आणि चित्र काढण्यात आलेली आहेत. समोर आपण पाहतो की या जो मार्ग आहे या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, या मार्गावरती चित्र जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी एका ठिकाणी शेतकरी हे बैल आहेत नांगरताना पाहायला मिळत आहेत, पेरणी करताना दिसत आहेत, विहिरीतून काही पाणी काढतानाचे हे सगळे चित्र या ठिकाणी रेखाटल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्णपणे शेतकऱ्यांना प्राधान्य देत या महामार्गाचं या ठिकाणी महत्त्व जे ते दाखवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो तिकडे प्राणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या प्रकारे इगतपुरी हे पावसाळी क्षेत्र असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा सुद्धा वावर आहे. त्यामुळे असाच या जसं शेतकरी आहे तसंच पुढे प्राणी पक्षी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी महत्त्व जे आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी वर्गासाठी असेल, पावसाळी क्षेत्रासाठी असेल, सगळ्याची काळजी घेऊन या ठिकाणी हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि आता हा अंतिम टप्पा प्रवासी सेवेत दाखल होत असून मुंबई ते नागपूर असा हा प्रवास आणि नागपूर ते मुंबई असा हा प्रवास 701 किलोमीटरचा मार्ग जवळपास आता प्रवाशांना जलद गतीने पार करता येणार आहे. दरम्यान आता या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते सुद्धा या मार्गाचं उद्घाटन करतील. ते नेमकं या उद्घाटन भाषणामध्ये काय म्हणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश करीसह मी वैभव पाटील, इगतपुरी.